ओम साईराम. नमस्कार सर्वांना. मी रंजन जाधव पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या आणखीन एक व्हिडिओ मध्ये. आता आहे ना संध्याकाळचे 4:30 वाजलेत. आताच लाईव्ह बंद केला. लाईव्ह गेलते अर्धा तास 3-4च्या दरम्यान लाईव्ह. हा कुठे चिंगा काही नाटक करते ती मुलं. हा जाऊ दे चिटकू दे काय नाही होत. आता मुलांना खायचं आहे वडापाव. खास करून मानूला लाईव्ह मध्ये सांगत होते मला भूक लागली, मला वडापाव खायचा आहे. दरवीराजा अंजाय तिला भूक लागली, तिला भाजी पोळी नाही खायची, वडापाव खायचा. विराजला पाठवते आता. इथं जवळच आहे, जातो तो सायकलीवर. दररोज दुपारी ना लाईव्ह येते, तुम्ही पण येत जावा गप्पा मारण्यासाठी. दरविराज झोपली मानू तिथं, रुसली ती. वडा नाही सांगत म्हणून तिला म्हटलं दूध देते, बिस्किट्स खायते बरोबर. हा 3 हळूच जाया. आणि ते आणशील का दोरा? आण ना, पुढंच तिथं जवळ आहे. देतेत काय नाही, जास्त नाही घेत. 5 रुपयाला रीळ असेल फक्त. चालेल. कुणी असं माणूस जवळून गेला की जोर जोरात बघतात ते. अस्तर आणि दोरा आणायचा. ब्लाऊज शिवायचा मला, कारण की उद्या द्यायचंय. भरपूर दिवसापासून आलाय ब्लाऊज शिवण्यासाठी. जाऊबाईंच्या बहिणीचा आहे, पण आहे ना वेळ होता त्यामुळे शिवलाच नाही. भरपूर दिवस झाले. आता उद्या लागतोय, मग आता द्यायचा अर्जंट मध्ये. विराज चाललाय तिकडंच, तर पलीकडच आहे. अस्तर वगैरे मिळतात तिथे जवळच, त्यामुळे मग त्यालाच पाठवते. आणाल तो. धर दादा, सेम याच कलरचा अस्तर आणि दोरा बर का. देते ते त्यांना, फक्त दाखव. आणि किती पैसे ते व्यवस्थित आहे, त्याच्यात पैसे टाक पिशू मध्ये सगळे. जास्त नाही होत जास्त, बरोबर आहे. ते जाय अस्तर आणि दोरा जा. पहिले हा पहिला अस्तर आणि दोरा घे, तेव्हा मग वडा आण. आणि हळूच जाय. इथं गाड्या पाय जाशील ना. आभाळ आहे, ऊन नाहीये. होऊ शकतं आभाळाचे. दुपारपासून आभाळ आहे आमच्या इकडं. असंच होतं, दिवसभर आहे ना ऊन पडतं, 3 नंतर असं आभाळ येतं, मग वारं सुटतं संध्याकाळी 5च्या दरम्यान. असं वाटतं पाऊसच येणार आहे. वातावरणाचं काही कळत नाहीये. आमच्या जांभळीच्या झाडाला तर जांभळे यायला लागले. थोडे थोडे आलेत, वर आलेत, ते दिसतात. ते 2 एवढे जांभळे नाही येणार बहुतेक आता. कुडं मोड आलेत. 1 वर्षानं पूर्ण ती तोडली होती जांभळे ना, पूर्ण तोडली होती आम्ही. कारण की इतका राडा पाडायचा तेव्हा. युट्यूब जर्नी स्टार्ट नव्हती माझी. इतका राडा पाडायचा नुसता, मलाच झाडावं लागायचं. कारण की आपल्या दारासमोर आहे, जरी रस्त्याच्या त्या बाजूला जरी असलं तरी मग आपल्या दारासमोर घाण ठेवता येत नाही. आजूबाजूचा सर्व परिसर झाडलोट मीच करते. म्हणून ते जांभळ खाली पडले का पाऊस वारा जर आला, एवढा जांभळाचा राडा व्हायचा. आणि त्यामुळे माशा पण भरपूर यायच्या. माशा तिथं आल्या म्हणजे घरात आल्याच, त्यामुळे मग पूर्ण छाटली होती ती जांभळ आम्ही. पुन्हा ती फुटली. आणि मागच्या वर्षीच फुटली ती पूर्ण. पण मागच्या वर्षी तिला एकही जांभळ नाही आलं, कारण मग कवळे पान होते सगळे. ह्यावेळेस थोडेसे आलेत, जास्त नाही आले पण थोडेसे आलेत. मध्ये आलेलेत पण ते ना खूप वर आहे, काढता नाही येणार. चला आता मी ना ब्लाऊज कट करून घेते, कारण की मला ब्लाऊज शिवूनच घ्यावा लागेल कोणत्याही परिस्थितीत. उद्या कार्यक्रम आहे बर्थडेला, जायचंय जाऊबाईंना, त्यांना ब्लाऊज द्यायचंय. चला आणलेत विराजने वडे, गरम गरम वडे आणलेत.
घेतलेत त्यांनी, एक एक वडा वाटून घेतला. एकदम आणून खातीये. आता मी पण घेते खाऊन. या तुम्ही सर्वजण गरम गरम वडा खायला. संध्याकाळचा नाश्ता. गरम गरम वडे आणले. मिरची पण आहे. मोटर लावली पाण्याची. बाहेर वाटाण ते धुवून घ्यायचं म्हणून आधी वडा खाऊन घ्यायचा. मग आहे ना बाहेरचा वटा वगैरे झाडलूट करून घेते अंगणात. आणि जॉनजोलीच्या ना जाळे पण धुवून टाकते. तू मागं चालला का? विराज मागं खातोय, पुढं खातीये. अस्तर आणि ते नाही भेटलं. एकदा अस्तर नाही भेटलं. आता मलाच जावं लागल. तिखट लागली मिरची. मिरची नाही, अजिबात नाही मिरची. नाही नाही. तुला प्यायचं पाणी? संध्याकाळची झाडलोट झाली. जॉन जुली मांजरीला पाहून भुकतात ते. समोरच्या जाळीत टाकलं. ए गप्पा बस जुली. लय भुकते ती. आवरले माझं संध्याकाळचं सर्व. मानूने वाडा नाही खाल्ला नाही का मानू? हा ए पुरी खात नाही ती. असंच नात काढती. हे खायचं ते खायचं आणि खात नाही. विराजने खाल्ला नाही का दादा? खूप गरम होतंय. आभाळ आलंय. खूप गरम होतंय. आता मी आवरून घेते आणि बाहेर जायचंय मला गावात. मी जाईन कुठं पण लगे कुठं. टीव्ही इकडं थोडस गार वाटतं. या रूम मध्ये आलं पुढं खूप गरम होतं कारण एसी चालू होतं कंटिन्यू मुलांसाठी. खास करून विराज साठी. नाही का विराज? विराज हे बटाट्याचं खाली सांडलं दादा. उचलून घ्यायचं ना. पायाखाली तुडवतं. हिने नाही सांडलं. इथं तू वडा खाल्लाय यासाठी. कुठं लगे उठली तेव्हा लगे आवरलं तिने. चल हे बघ उचल. हे सगळं आताच झाडू मारला मी सगळ्या घरात दादा. झाडलोट केली फक्त. नुसता घाम फुटला. या रूम मध्ये आल्यानंतर गार वाटतं. 5:15 वाजल्यात. बाहेर जायचंय मला. आवरून घेते. कुठं क्रिकेट खेळणार. हे सर्व शिवणकामाचं सर्व पडले बेडवर. इकडं मशीन. साहेब याच्या आधी हे सर्व उचलून ठेवावं लागतं. नाही तर त्यांना लय चिडचिड होती. असं काही राडा दिसला का आरडावारडा चालू होतं मग त्यांचं खूप. नाही का विराज? त्यांना यायच्या आधी एकदम सर्व व्यवस्थित आवरून ठेवावं लागतं. तू तोडला ना तिचा चष्मा? हा तू तोडला. तू मी बघता असं तोडलं तरी तोडलं. तिला वाटलं असं चिटकून दे तिला फेविक्विकने. डॉक्टर सेट मधला चष्मा आहे तिचा. दाखव. तोडून टाकला याने. तू थांबतो ना घरी. मी जाऊन येते पटकेस. हा मला बचत गटाचे पैसे जमा करायचे. बँकेचा भरणा जमा करायचा आहे. तिकडच्या घरी जाऊन आणि हे अस्तर वगैरे पण आणायचे. हा थांब तू. पप्पा येतील मग. चला निघाले मी आता गावात. मुलांना नको येऊ म्हटलं तरी मागं लागले. काय काम आहे? लगेच जाऊन यायचं मला दुकानातून. चल लाव पटके. सायकल लॉक कर. 6 वाजले. मला काय माहित चावी कुठे आहे. अजून एक कुलूप कुठे आहे? तू थांब ना बाई. दर आपली दरी देख. पेरू पिकले बघ खाली. काढला नाही. नंतर काय? नंतर काढायचा बाळा. तो पिकलाय जास्त. काढला लगेच. पक्षी खाऊन घेतात मग रात्री ते. ठेवून देते मी. छान आहे पेरू. पेरूची साईज भरपूर मोठी बरं का. हा तरी मीडियम आहे. भरपूर मोठे मोठे साईजचे आणि गोड खूप आहे. हा ठेवून दे. चल कैरे पण आलेत आमच्या झाडाला. पण ह्या वेळेस काय एवढ्या बार आला नाही. मोजून 6 कैरे आहेत. बार भरपूर आलता. सगळ्या कैऱ्या गळून गेल्यात.
बरीच सुपारीवाणी होऊन गळून गेल्या. आता आल्यात 6 कायऱ्या आहेत मोजून, ज्या पिकतील, मोठ्या होतील. आज जाऊन आम्ही आंबे नाही आणले या मुलांमुळं. या वर्षी ना फळं नाही खाता आले आम्हाला. द्राक्षे म्हणा, टरबूज म्हणा, खरबूज म्हणा, जास्त खाऊन नाही राहिलो या मानवीमुळं. तिला लगेच त्रास होतो नाही का, सर्दी हो, खोकला हो, मग त्यामुळे आम्हाला भीती वाटते. त्यामुळे शक्यतो नाही आणले फळं जास्त. फ्रूट जास्त खाल्ले नाही यावेळेस. लावलं का विराज स्कूटीची चावी? ते कुत्रे इकडे घे जॉन जुलीला ह्या जाळीत दे कोंडून, कुलूप लाव. तू थांब ना घरी, पप्पा येते ना आता. स्कूटीची चावी देते. लाईटा थांब थांब, ते कशी पळाली त्या. चल जॉन, जॉन चल पटकेस तिकडे घे. जॉन चल, थांब थांब, टोला देते थांब. तू काठी घेऊन साईडला हो ना, त्यामुळे ते पळाले लांब. चल पटकेस, चल. चला चला. हा काय, हा कुठं गेलता पळून तू? कुठं गेलता? ऐ जॉन जा, त्याला ही जाळी खोलन मी ह्या साईडची. तो जाणार नाही त्या जाळीत, कारण की ती जाळी आहे ना जुलीची, तो जाणारच नाही. तू बाजूला जुली चल. तू काय दगड घेतो त्याच्या जा तुझ्या जाळीत. त्याला माहितीये तिची जागा कुठे, पण त्याला असं कोपरा धरून बसायला आवडतं. चल गा, चल 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 पटकेस, उघड मानो. तू काढला आता ना, तू काढलं ना. हा तू काढलं नाखानी, नाखानी काढलं तू. विराज दे कुलप लावून. बाय बाय, बाय बाय जॉन. गावात जे काही काम होतं ते केल्यानंतर इथं आमच्या जुन्या घरापाशीच एक घर आहे, ते देना ससे होते. इथं पाहू शकता, ते रस्त्याला जातानाच दिसतील. त्यामुळे आम्ही थांबलो सस्यांसाठी, कारण की मुलांना पाहिजे होते. घेतो का तू? घे घे घे, हात सोडू नको फक्त. हा सोडू नको पाय, नाही तर जाईन पळून ते त्यांचं बिचाऱ्यांचं. हा इकडं पाय ना. पिल्लू एक येते मान, तू पिल्लू घे. घे. हा ना, अच्छा अच्छा अच्छा. चावत नाही ना. अरे घाबरून राहिले ते आपल्याला तेव्हा. घाबरते. डोळ्यात उडालं तुझ्या. काय किती छोट. हा लय घरी. इकडे ठेवलाय चहा साहेबांसाठी व माझ्यासाठी. इथं सकाळचं दूध आहे, ते तापवलं होतं, फुटलं दूध, पुन्हा दूध आणून. या दुधाचं 1 लिटर दूध आहे, फुटलंय. या सर्वजण चहा घ्यायला. काय स्वयंपाकाला लागले मी आता. साहेबांन ते पाहतात ते क्रिकेट, गुल्फी खातात ते. लाईट बंद केलं, खूप गरम होतं. चला या तुम्ही पण. माझ्या वाटेची ठेवली विराजने गुल्फी इथं, मी पण खाऊन घेते. स्वयंपाकाला लागते. 8 वाजत आले. स्वयंपाक का जास्त काही करायचं नाहीये. आता ह्या फुटलेल्या दुधापासून आहे ना काहीतरी स्वीट बनवायचं. असंच ते गाळून घ्यायचं, साखर टाकून आटून घ्यायचं. थोडस 1 चमचा गावरून तूप टाकून, छान लागतं नाही का मानू? मानूला आवडतं तसं. आणि डाळ भात बनवणार आहे, पापड आणि ते तळणार. जास्त काही बनवायचं नाही, कारण की आता चहा घेतला आल्यानंतर, तिकडून गावातून आल्यानंतर आहे ना चहा बनवला. चहामध्ये सर्वांनी ना चहा बिस्किट खाल्ले, त्यामुळे आता फक्त डाळ भात बनवायचं आणि ते दुधाचं काहीतरी बनवायचं आता, फुटलेल्या दुधाचं. चला आता बनवून घेते डाळ भात. मला ब्लाऊज पण शिवायचं. इकडं लावली डाळ, मुगाची डाळ आहे ना 15 मिनिटं.
भाताला शिट्टी झाली आपल्या. इकडे डाळ, मुगाची डाळ आणि 15 मिनिटं भिजून डायरेक्ट वरण लावून देते मी कुकरमध्ये. चांगलं होतं वरण, वेळ पण वाचतो, भांडे पण खराब होत नाही. चला आता मी चालले माग. ब्लाऊज शिवून घेते आता, कट करून घेतात पटके ब्लाऊज. आता ब्लाऊज आहे ना स्टिच करून घेते. कट करून ठेवलं मी इथं, आता स्टिच करून घेते. 8:30 वाजले, इथं घड्याळ पाहू शकतो, तिकडे दिसत 8:30 वाजले. आता होऊन जाईल, 1 तासात ब्लाऊज होऊन जाईल. आधी विचारते साहेबांना जेवण द्यायचं का काय. जर मग त्यांना जेवणाला टाइम असेल तर मग ब्लाऊज शिवून घेते पटकेच.